जलजीवन मिशनचे अनेक कामं रखडल्यात, त्या ठेकेदारालाच आपण कुठं काम केलेलं माहित नाही। त्या पाठोपाठ घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, हप्ते काढण्यासाठी पैसे मागितले जातात आणि अशा अनेक प्रकार इंदापूरमध्ये होतात। ह्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणजे मी पार्लमेंटमध्ये स्वतः ह्याच्याबद्दल बोललेले आहे। निलेश लंके ही पक्षाच्या वतीने बोललेले आहेत। जल जीवन मिशनचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पूर्णपणे एक श्वेतपत्रिका मी मागितलेली आहे मंत्र्यांकडे आणि निलेश लंकेंनी पूर्ण राज्याची श्वेतपत्रिका मागितलेली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा ज्या फसवणूक ज्या होत आहेत, सर्वसामान्य कष्टाचे पैसे तुम्ही सगळे टॅक्स भरतात, त्याच्यातूनच हा निधी येतो आणि जल जीवन मिशन मध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि काम ग्राउंडवर कुठेही दिसत नाहीये, हे खूप दुर्दैवी आहे। तुम्ही जर बजेट पाहिलं तर जवळपास 41% निधी जल जीवन मिशनचा या देशात खर्च झालेला नाही। त्याचं कारण असं, राज्यांनी तो नीट खर्च केलेला नाही। प्रत्येक ठिकाणी इन्क्वायरी लागली आणि पैसे थांबवले गेले। अनेक गावात मी स्वतः CR पाटलांची बोलली आहे। मी जाहीरपणे, ते जरी भारतीय जनता पक्षात असले तरी मी CR पाटलांचे अतिशय विनम्रपणे आभार मानेन, कारण का मी जेव्हा त्यांना सांगितलं की माझ्या लोकसभा मतदारसंघात अशा घडत आहे, म्हणले सुप्रिया तू काळजी करू नको, मी सगळं काम थांबवीन, जोपर्यंत आपल्याला पारदर्शक कारभार होत नाही तोपर्यंत निधी महाराष्ट्राला मिळणार नाही। त्याच्यामुळे मला इतकं कौतुक वाटलं, जरी आम्ही विरोधात काम केलं, अच्छे को अच्छा बोलण्याची। CR पाटलांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी मला सांगितलं जल जीवन मिशनचा एकही पैसा वाया मी जाऊ देणार नाही।